प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हालसिद्नाथ संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत। मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री। तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया। श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी, कर्नूल फाटा, कोगनोळी। नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। सर्व धर्म समभावाचे व लोकसहभागाचे अत्युत्तम प्रतीक व उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ ट्रस्ट कोगनोळी। आज या मंडळाचा गृहप्रवेश व लोकार्पण सोहळा होत आहे। त्यानिमित्त थोडक्यात कोगनोळीच्या मध्यवर्ती असणारे शेजारीच ग्रामदैवत अंबाबाईचे मंदिर, समोरच असणारे भव्य आणि दिव्य असे अंबाबाईचा तलाव, पिंपळ, अशोक व लिंबाच्या वृक्षांच्या सानिध्यात सुमारे 5000 स्क्वेअर फुटाचे लोकवर्गणीतून निर्माण झालेले छत्रपती शिवाजी मराठा मंडळ ट्रस्ट अर्थात मराठा मंडळ सांस्कृतिक भवन आज सर्व कोगनोळीकरांच्या साक्षीने लोकार्पण सोहळा पूर्ण करून गृहप्रवेश केला जात आहे। मराठा समाजातील काही होतकरू, सेवाभावी, कर्तव्यदक्ष, ज्ञानी व समाजसेवकांनी एकत्र येऊन 15 वर्षापूर्वी या मराठा मंडळाच्या सांस्कृतिक भवनाच्या उभारणीस प्रारंभ केला। तब्बल 15 वर्षानंतर 3 मजली इमारत अगदी मनमोहक, सर्वांनाच आकर्षित करेल अशा पद्धतीने उभारलेली आहे। या सांस्कृतिक भवनाच्या उभारणीसाठी लोकसहभागातून अतिशय महत्त्वाचा रोल पूर्ण केलेला आहे। कोगनोळीमधील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्याकडून या सांस्कृतिक भवनाच्या उभारणीसाठी अगदी सवाद्य वाजत गाजत लोकवर्गणी मराठा मंडळ ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आलेली होती। जनता प्रतिनिधींच्या मध्ये सुद्धा अगदी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून ते बेळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, नामांकित लोकप्रतिनिधींच्याकडून लाखो रुपयाचा निधी या मराठा मंडळाच्या ट्रस्टच्या उभारणीच्या कामी आलेला आहे। निस्वार्थीपणे सेवाभाव जपलेले हे ट्रस्टमध्ये काम करणारे सर्व ट्रस्टी अतिशय निस्वार्थीपणे केवळ सेवाभाव जपणे या वृत्तीने एकत्र येऊन हा महाकाय टप्पा पूर्ण करून आज या सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा करीत आहेत। याच ट्रस्टमधले पहिले ट्रस्टी की ज्यांनी 1 लाख रुपयाच्या वरती पहिली रक्कम या भवनाच्या उभारणीसाठी दिली ते म्हणजे अनिल पाटील गुरुजी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माजी मुख्याध्यापक RK नवाळे सर यांनी 51,000 रुपयाची देणगी दिली। याचप्रमाणे या ट्रस्टींच्या वतीने प्रत्येकी 25,000 रुपयापासून ते 70,000 रुपयापर्यंतची देणगी देऊन निस्वार्थी सेवाभाव जपल्याचं उत्तम उदाहरण त्यांनी सर्वांनाच दाखवून दिलेलं आहे। आज लोकार्पण सोहळा आणि गृहप्रवेश होणार आहे। त्यानिमित्त होणारे आजचे कार्यक्रम असे आहेत। श्रावण महिन्यातील पहिल्या बुधवारीच हा लोकार्पण सोहळा सर्वानुमते करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानिमित्त सकाळी होम हवन हा धार्मिक विधी पार पडणार आहे। त्यानंतर सत्यनारायणाच्या पूजेचा व महाप्रसादाच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्यानंतर संपूर्ण कोगनोळीकरांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। एकंदरीत कोगनोळीमध्ये हा नाविन्यपूर्ण असा होणारा कार्यक्रम सर्वांनाच आकर्षित करत आहेत। त्यांच्या या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर। छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ ट्रस्ट ही वास्तू गेल्या 15 वर्षापासून पूर्णत्वाला आलेली आहे आणि उद्या बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी त्याचे होम हवन, सत्यनारायण महापूजा आणि गावातील सर्व लोकांच्या सहभागातून गारवा आणि त्याच्यातून महाप्रसाद असा हा कार्यक्रम उद्या आयोजित केलेला आहे। या वास्तूचे ही वास्तू पूर्णत्वाला जाण्यासाठी गावातील सर्व समाजातील लोकांनी वाजत गाजत आणून आम्हाला मदत केलेली आहे। त्याचबरोबर या विभागातील सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींसुद्धा भरीव असा निधी देऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर या भागातील जे सहकारी साखर कारखाने आहेत, विविध संस्था आहेत, त्या संस्थांच्या माध्यमातून सुद्धा या वास्तूसाठी भरीव अशी मदत झालेली आहे। त्याचबरोबर आमचे जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टींनी सुद्धा स्वतःची 25,000 पासून 75,000 ते 1 लाखापर्यंत